कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या ठिकाणी विविध प्रथा परंपरा देखील या शिमगोत्सवास पाहायला मिळतात। गुहागर तालुक्यातील अडूर गावात देखील एक अशीच अनोखी परंपरा पाहावयास मिळते। या ठिकाणी होळीच्या 5व्या दिवशी ग्रामदेवता सुकाई मातेचा संकासूर पेटत्या होमातून धावत पाठलाग करतो आणि ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी जिल्हा परजिल्ह्यातून एकच गर्दी होत असते। ग्रामदेवतेचा वार्षिकी होलिकोत्सव आणि पेटत्या होमातून संकासूर धावणं हे दोन्ही स्वतंत्र कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होतात। फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अडूर गावाची ग्रामदेवता श्री सुंकाई देवीचे खेळे येथील चतुःसीमेच्या घरोघरी घरे घेण्यासाठी भोवनी करता बाहेर पडतात। या चतुःसीमेच्या अंतर्गत 5 गावं येतात। त्यामध्ये कोंड कारुळ, बोऱ्या, बुधल, पालशेत आणि नागझरी या गावांचा समावेश होतो। या 5 गावातील निवडक भोवनीची खेळे झाल्यावर फाल्गुन पौर्णिमेच्या 5व्या दिवशी रात्रीच्या वेळी अडूर भाटी मैदान येथे रात्रीचे खेळ खेळले जातात। भोवनीच्या खेळांची सांगता होळीच्या आदल्या दिवशी होते। होळीच्या दिवशी ग्रामदेवता सुंकाई देवीला रूप लावून धुलीवंदन दिवशी सकाळी 6:30 वाजता ग्रामदेवतेच्या होमाला पारंपरिक पद्धतीने अग्नी दिला जातो। फाल्गुन पौर्णिमेच्या 5व्या दिवशी चतुःसीमेवरील निवडक भोवनीची खेळे झाल्यावर रात्री 7:30 ते 10:30 दरम्यान प्रथमतः ग्रामदेवतेचे सेवक म्हणून ओळख असलेल्या गावातील पड्याळदेव मंदिरासमोरील खेळ्यांचा चव्हाटा किंवा मानाचं स्थान या ठिकाणी खेळ्यांची थाप मारली जाते। त्यानंतर पड्याळवाडी येथील पड्याळ देवाच्या होमाभोवती खेळकर मंडळी 5 प्रदक्षिणा घालून संकासुराच्या हस्ते अग्नी देऊन पहिला खेळ तिथे खेळला जातो। त्यानंतर पुढे गावातील भाटी मैदान येथे खेळ खेळला जातो। यावेळी पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार पाहण्यासाठी अलोट गर्दी जमते। सदर वार्षिकोत्सव कार्यक्रमामध्ये मनोरंजनातून धार्मिक पारंपरिकता जोपासण्याचा प्रयत्न ग्रामस्थ मंडळी करीत असतात। गावातील भाटी मैदान या ठिकाणी 2 होळ्या उभारलेल्या असतात। पहिली कोकड होळी ही स्थानिक पिंपळ देवाची असते, तर दुसरी छोटी कोकड होळी ग्रामदेवतेच्या मंदिरात मानाचं स्थान असणाऱ्या पड्याळ देवाची असते। याचं सर्व नियोजन गावातील पिंपळेश्वर गुरुदत्त मंडळ आणि महिला मंडळ अडूरच्या वतीनं करण्यात येतं। यावेळी या होळीभोवती 5 फेऱ्या मारून संकासुराच्या हातून होळीला अग्नी दिला जातो। यावेळी संकासुराला कोणी चिडवलं तर तो संकासूर त्या भक्ताचा पेटत्या होमातून पाठलाग करून त्याला पकडतो। पकडल्यावर तो भक्त त्या संकासुराचा नमस्कार रूपी आशीर्वाद घेतो। महाराष्ट्रातील ही आगळीवेगळी परंपरा पाहण्यासाठी या ठिकाणी अलोट गर्दी पाहायला मिळते। सदर कार्यक्रम पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या खेळात आजपर्यंत एकदाही संकासुराचे पाय भाजल्याची घटना घडलेली नाही। यावरून आपल्याला येथील ग्रामदेवतेच्या जागृतपणाची अनुभूती दिसून येते। यावेळी दिवसभर भोवनी करून आलेली खेळे त्याच नव्या दमानं रात्री होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात खेळ खेळतात। संकासुराच्या डोक्यावर उंच टोपरे, त्या टोपऱ्यावर गोल फिरणारा गोंडा, चेहऱ्यावर कापडाचा मुखवटा, त्याला लाल रंगाचे कापडी नाक, जीभ, कान आणि काळा पायघोळ तसंच निलगाईच्या शेपटीच्या केसापासून बनवलेली पांढरी शुभ्र दाढी यामुळे संकासूर अधिक आकर्षक आणि तितकाच भारदस्त दिसतो। कमरेला पितळेच्या धातूचे मोठ्या घुंगराचे पट्टा, यातून येणारा नाद ऐकणाऱ्याला पर्वणीच असतो। शिमगोत्सव हा मार्च महिन्यात असल्यानं उन्हाच्या झळा लागत असतानाही संकासूर आणि खेळकर मंडळी अनवाणी पायांनी चतुःसीमेच्या गावात घरोघरी भोवनीचे घरे घेऊन आपली संस्कृती आणि परंपरा जपत असतात। संकासूर काटखेळे करत मृदुंग, चकवा आणि कोकणी लोकगीतांवर ठेका धरून वेगवेगळी नाचण्याची लकब घेऊन पाहणाऱ्यांनाही मोहित करतात। अशा प्रकारे दिवसभर उशिरापर्यंत भोवनीची घरं केल्यावर रात्री 7:30 ते 10:30 पर्यंत हा धार्मिक कार्यक्रम त्याच जोमानं सादर करतात। कोकणातील लोक भोळी भाबडी आणि देवदेवतांची उपासक असतात। याची प्रचिती या कार्यक्रमादरम्यान नक्कीच पाहायला मिळते। ही खेळकर मंडळी जेव्हा कोकणी लोकगीतांना मृदुंग आणि चकव्याच्या माध्यमातून सादर करतात, त्याचप्रमाणे संकासुराच्या कमरेतील घुंगरूच्या संगीताची साथ मिळाली की त्या ठेक्यावर पाहणाऱ्यांचे पायही या खेळकर मंडळींच्या मागून थिरकताना नक्कीच दिसतात। या ठिकाणी शिमगोत्सवात सादरीकरण करण्यात येणारी ही लोककला पाहण्यासाठी जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील भक्तगण मोठ्या उत्साहात सहभागी झालेले दिसतात। याकरता स्थानिक आणि कोकणातील अन्य यूट्यूबर्स, प्रसार माध्यमे यांचं मोलाचं सहकार्य मिळतं। त्याचप्रमाणे व्हॉट्सअप स्टेटस सारख्या माध्यमातून या कार्यक्रमाची प्रसिद्धी मिळत असल्याने सोशल मीडियाचे गर्दीचा उच्चांक गाठण्यास नक्कीच मदत मिळत आहे। प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर, गुहागर।